आपल्या गाडीचं जे डल झालेलं फायबर आहे फ्लेमच्या मदतीने त्याचा कलर परत येतो काय. अशा प्रकारे फ्लेम गनने आपण फायबरचा कलर वापस आणू शकतो, परत आणू शकतो फायबरचा कलर. आता बघू शकता माझ्या गाडीचं पण आहे, जवळपास 10-15 वर्ष झाले हा कलर गेलेला डाऊन झालेला. बाकी फायबर सगळं चांगलं आहे, इकडून दाखव सगळं चांगलं आहे, फक्त ह्याचा कलर गेलेला आहे ह्याचा. तर ह्याचा कलर परत येतोय का बघणार मित्रांनो, त्याचा कलर परत येतोय का आपण बघणार आहे आता. त्यासाठी इकडं आपण आणलेली फ्लेम गन इकडे बघा, पहिला कसा कलर आहे बघून घ्या. हे आता चालू केलं बघा कसं होतंय, खरंच बदलते का कलर कळेल आपण. हो का, अरे बदलायला लागला की, लई वेळ पण नाही ठेवलं पाहिजे असं वाटतं. जळालच ना. जळ गरम हो, पण कलर मध्ये फरक लगेच दिसतोय. थोडं लांबून घे ना मग जरा. नाही जर तापलं तर बघा कसं दिसतंय. ती खालचं करा. मित्रांनो फरक बघू शकता, पहिलं कसं होतं ना आता कसं झालं. काही तर दिसू इथं पहिलं आहे. फरक बघा, पहिलं कसं होतं ना आता कसं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता. ट्राय करण्यासाठी तुमच्याकडे फ्लेम गन असणं गरजेचं आहे. ते करून दाखवा मित्रांना परत तिथलं ते राहिलेलं. इंडिकेटर वर दिसेल लगेच इकडे इकडे कुठे इंडिकेटर? हो मित्रांनो, इंडिकेटर वाकाच झालाय आता बघा. लय जर मारलं तर ते जळल बिळल, त्यामुळं लय वेळ नाही ठेवायची. पहिलं कसं होतं ना आता कसं झालं. मस्त आता इकडं पण दिसतंय दिसत हो, हे पण गाडीचा पार्ट. हा कसा आहे, डल झालाय का झालाय ना. हळूहळू का स्लोली. एकदमच वाढते याची फ्लेम. द्वारात तुम्ही दाबताय का ते? दाबत नाही, ते हल्लं की गॅस त्यात. मित्रांनो ही अशा प्रकारची फ्लेम गन आहे, ह्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे फायबर गरम करून त्याचा कलर परत आणू शकता. तर ते आपले जे मडगाड किंवा साईड पॅनल वगैरे त्याला नाही चालत, पण जे मागचं मडगाड आहे ते डल झालेलं असतंय त्याच्यासाठी हे चांगलं आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.